हळदीचं दूध डेली यूज करणं, तर तसे काही फार गरज नसते की हळदीचा डेली यूजमध्ये तुम्ही वापर करा. की जेव्हा आपण जेवत असतो आणि तुम्ही जसं सांगितलं की जेवताना मध्ये मध्ये पाणी पिलं पाहिजे. बरोबर तर माझ्या मते भूक जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपला जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो, आपल्या बरोबर शरीरातला अग्नी, आणि त्याच्यामुळे आपल्याला भूक लागलेली असते. बरोबर पण असं होतं का त्याच्यामध्ये की आपण जसं जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पितोय तर आपलं ऑलरेडी जठराग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी पिलं की तो परत शांत वगैरे होतो, असा काही प्रकार आहे का की फक्त गैरसमज आहे? तर त्याच्यावर ताकासारखं उत्तम औषध नाही. ताकापासून आयुर्वेदामध्ये बरेचसे औषधही बनवले जातात, पण हे नक्की ताक कसं प्यायलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आंबा असं एकच फळ आहे ज्याच्यामध्ये आपण दूध मिक्स करू शकतो, तर ह्याच्या मागे काय कारण आहे? मोस्टली जे जिमला जाणारी मुलं आहेत, टीनेजर्स आहेत, त्यांना डायजेशन इश्यूज, कॉन्स्टिपेशन इश्यूज आणि स्किन प्रॉब्लेम, मोस्टली ॲक्ने, पिंपल, सोरायसिस मध्येही ते कन्वर्ट होतात. आणि जेव्हा मी हिस्ट्री घेते की बाबा हे असं का होतं, तर कळतं की नाही, ह्यांनी हे फॉलो केलेलं आहे की जे चुकीचं आहे. आयुर्वेद काय सांगतं की दूध आणि फळं जर तुम्ही एकत्र खाल्ली तर त्याचा विषासारखा परिणाम तुमच्या शरीरावर, अग्नी तुमचा मंद असतो आणि त्याच्यावर तुम्ही एवढं पाणी पिलं तर पचन, जी काही आपली पचन संस्था आहे किंवा जी काही डायजेशन प्रोसेस असते ती बिघडते. सकाळी उठल्यावर आपण जे पाणी पितो किंवा कोमट पाणी कोणी सजेस्ट करतं ते पिणं योग्य आहे का नाही, त्याबद्दल काय म्हणतो? नमस्कार, ज्ञान जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपला जो टॉपिक आहे खूप छान आणि आपण वेगळ्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत. आजपर्यंत आपले भरपूर आध्यात्मिक क्षेत्रातले वगैरे टॉपिक झाले, पण आज आपण आध्यात्मिक त्याला जोडूनच आयुर्वेद असा विषय आज आपण निवडलेला आहे. आणि आता उन्हाळा वगैरे चालू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपलं आरोग्य कसं छान राहावं, व्यवस्थितपणे आपण कशा गोष्टी कराव्या, काय खाणं टाळावं किंवा काय खाऊ नये आणि कुठल्या प्रकारे योग्य आहार घ्यावा, ह्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज चर्चा करण्यासाठी आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आले आहेत ते आलेले आहेत डॉक्टर रिंचल गवळी मॅम. मॅम नमस्कार. मॅमला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये आणि मॅम आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. मॅमचं पुण्यातील मगरपट्टा एरियामध्ये एक क्लिनिक आहे. तर आपण इथून पुढे मॅम सोबत चर्चा करूयात आणि मॅमकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात बेसिक पासून की नक्की उन्हाळ्यामध्ये काय प्रकार घ्यावेत, कशा प्रकारचं आरोग्यामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या असतात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तर आपण मॅम सोबत पॉडकास्टला सुरुवात करूयात. मॅम, परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही आज ज्ञान जर्नीच्या प्लॅटफॉर्मवरती आला आहात? खूपच छान आणि वेगळा अनुभव आहे. माझी पहिलीच पॉडकास्ट आहे ही, तर नक्कीच मला आवडेल इथून पुढेही तुमच्यासोबत अनेक आयुर्वेद ह्या विषयावर बोलायला. महत्त्वाचं हेच आहे की आयुर्वेद हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो बरोबर आयुर्वेद, म्हणजे चुकीच्या ज्या काही लोकांपर्यंत माहिती पोचते किंवा चुकीच्या काही बरेच गैरसमज लोकांपर्यंत असतात ते दूर करून आयुर्वेदाला धरून की आपण आपलं आरोग्य किती छानपणे टिकवू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात दिनचर्यातल्या, त्या आपण कशा मेंटेन करून अगदी छान हसत खेळत राहू शकतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम आपण ज्या गोष्टी आता सोशल मीडियामध्ये लोकांमध्ये जे आहे, जे गैरसमज आहे, त्याबद्दल एक होता क्वेश्चन की सकाळी उठल्यावर आपण जे पाणी पितो किंवा कोमट पाणी कोणी सजेस्ट करतं ते पिणं योग्य आहे का नाही, त्याबद्दल काय म्हणतो? आता सकाळी उठल्यावर पाणी प्यावं का, तर आयुर्वेद सांगतं की नाही. आता असं का सांगतं, कारण का आपण रात्री झोपलेलो असतो आणि जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपला जो अग्नी असतो तो मंद असतो आणि अनेक लोक काय करतात की तांब्याभर पाणी पितात, ग्लासभर पाणी पितात. मग ते तुम्ही कोमट करून प्या, मध घालून प्या किंवा लिंबू पाणी प्या, पण ते पाणी शरीरात जातं तेव्हा तुम्हाला ते पचवायला लागतं आणि तेवढा अग्नी तुमच्याकडे नसतो. त्यामुळे हे शक्यतो टाळावे. हा, तुम्हाला तहान लागली आहे, तुम्ही घोटभर पाणी प्या, दॅट इज ओके, पण अतिरिक्त गोष्ट कुठलीही करू नका. ओके.
आपल्या आयुर्वेदामध्ये मोस्टली आता उन्हाळा जसा चालू झालेला आहे की त्याच्यामध्ये मग सकाळची आपली दिनचर्या कशी असायला हवी की जेणेकरून खूप लोक ऑफिसला वगैरे जातात आणि त्यांचं सकाळचं शेड्यूल असतं कामाचं वगैरे, तर मग आपली आयुर्वेदानुसार एक दिनचर्या कशी असायला हवी आपली? येस. आता जेव्हा उन्हाळा, त्यालाच आपण आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतू असं म्हणतो, जेव्हा ग्रीष्म ऋतू असतो तेव्हा तुम्हाला आहार आणि विहार ह्या दोन्ही गोष्टींचं संतुलन राखता आलं पाहिजे. आता आहार म्हणजे काय, तर नक्की तुम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये अतिप्रमाणात तिखट, खारट, आंबट हे पदार्थ वगळले पाहिजेत. त्याचप्रमाणे बरेचसे लोक दही खातात, तर दही हे शीत नसून उष्ण आहे. आयुर्वेद शास्त्र सांगतं की ग्रीष्म ऋतूमध्ये दही तर पूर्ण वर्ज करा, म्हणजे खाऊ नका. त्याचप्रमाणे काय करू शकता, अनेक आपल्याकडे पानक कल्पना आहे, म्हणजे की शीतपेय आहे, ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. मोरांबे आहेत, ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. त्याचबरोबर शेवया आणि दूध हे जर खाल्लं तर त्याच्या सारखं पौष्टिक अन्न कुठलं नाहीये. खीर, हा, खीर आपण म्हणू शकतो. ओके. किंवा शेवया उकळून सुद्धा त्याच्यामध्ये दूध घालून थोडीशी साखर घालून तुम्ही खाऊ शकता. हे सगळ्यात श्रेष्ठ अन्न सांगितलेलं आहे ग्रीष्म ऋतूमध्ये. विहाराचं जर झालं तर तुम्ही काय करू शकता, महत्वाचं म्हणजे उन्हात जाणं तुम्ही टाळलं पाहिजे. आणि जर तुम्ही जात असाल तर घरी आल्यानंतर चंदनाचा लेप लावा, जेणेकरून तुम्हाला शीतता मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की मोगरा किंवा गुलाब ह्या ज्या फुलं आहेत, जे सुगंधी द्रव्यांची फुलं आहेत, तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे जर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवलं तर तुमचं मन प्रसन्न राहतं आणि तुमचं जे काही थकवा असतो, उन्हाळ्यात आपल्याला खूप थकवा येतो, तर ते थकवा घालवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. पाणी प्यायचं झालं तर वाळ्याचं पाणी प्या. जो काही वाळा असतो तो तुम्ही माठात घालून पिऊ शकता, त्याचं पाणी पिऊ शकता. कारण का वाळा हा खूप शीत गुणात्मक आहे, त्यामुळे त्याचं जर पाणी पिलं तर तुम्हाला शरीराला शीतता मिळते, प्रसन्नता मिळते. ह्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता. जसं सकाळी उठल्यानंतर काय करावे, तर तहान असेल तर पाणी प्या, हे मी सांगितलंच. त्याचबरोबर आता उन्हाळा असेल तर तुम्ही 1 चमचा गुलकंद खाऊ शकता, की दिवसभर तुम्हाला शीतता राहील, थंडावा मिळेल. सेकंडली तुम्ही मोरावळा खाऊ शकता. जसं तुम्ही आता सांगितलं की वाळा वगैरे पाण्यामध्ये टाकून प्यायचा, तर मला ते एक विचारायचं होतं ज्याचं की खूप जण म्हणतात किंवा तुम्ही माठातलं पाणी प्या, जे मातीचं भांड बनवले असं त्यातलं पाणी प्या, की फ्रीज मधलं पाणी पिऊ नका तुम्ही, तर त्याच्या मागे काय आहे? येस. आता फ्रीज मधलं पाणी कसं होतं, ते आपण आर्टिफिशियल वेने थंड करतो. एक सर्टन टेम्परेचर असतं आणि त्या वेनी आपण ते थंड करतो. म्हणजे थोडक्यात ते थंड पाणी आहे. जे थंड पाणी आर्टिफिशियल वेनी आपण करतो तर ते पचायला फार जड असतं आणि त्याने पचन विकार होतात. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे जेवढे पेशंट्स येतात तर 40 to 50% ऑफ जो पेशंट आहे ते कॉन्स्टिपेशन नी ग्रासलेले आहेत. तर कॉन्स्टिपेशन होतं का होतं, अनेक रिझन्स आहेत, पण त्यातला वन ऑफ द कॉज हे पण आहे की तुम्ही खूप फ्रीज मधलं पाणी पिता. म्हणजे जर पचनाचे विकार, मलबद्धता, बद्धकोष्ठता ह्या गोष्टींकडे बघितलं तर ते फ्रीज मधल्या पाण्यामुळे पण होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो ते अवॉइड करा. ओके. आणि मग हे माठातलं पाणी जे आपण पितो तर मग? येस. आता त्यातलं काय होतं, जे आपण रूम टेम्परेचरला माठ ठेवतो, रूम टेम्परेचरला ऍडजस्ट होण्याचं टेम्परेचर माठ मेंटेन करतात. त्याच पद्धतीने काळी माती आपण वापरतो, त्याचेही गुणधर्म असतात. आयुर्वेद हा पांचभौतिक आहे. पांचभौतिक म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. येस. आणि माती ही पृथ्वी म्हणजे पृथ्वीच घटकापासून बनलेली आहे. तर कुठंतरी आपल्या बॉडीचा समतोल आणि ह्या गोष्टींचा समतोल राखला जातो. म्हणून आपण नैसर्गिकरित्या जेव्हा ते गार करतो तर तेव्हा ते शरीरासाठी बाधत नाही. तेही आपण स्पेसिफिक ऋतूमध्येच ते वापरतो. म्हणजे ग्रीष्ममध्ये आपल्याला थंडाव्याची गरज असते आणि ती आपल्याला त्या गोष्टीतून मिळते, म्हणून आपण ते वापरतो. ओके. जसं की हे मातीचं भांड आहे, त्याचप्रमाणे काही जण काचेचं भांड किंवा पितळाचं भांड हे सजेस्ट करतात, तर त्याबद्दल कुठलं भांड एक डेली लाईफ मध्ये आपण? आता हल्ली पाहिलं तर बेस्ट वे टू यूज मटेरियल आपण जे म्हणू तर ते स्टेनलेस स्टील आपण करू शकतो. कारण का मातीची बॉटल किंवा मातीचं भांड फार काही नाही पाहायला मिळत. कारण का ड्युरेबिलिटी एक
प्रकार असतो आणि हल्ली सगळे ऑफिसला जातात, त्यामुळे मातीचं भांडं घेऊन तर नाही जाऊ शकत. तो स्टेनलेस स्टील इज द बेस्ट ऑप्शन. त्यानंतर तुम्ही ग्लासही वापरू शकता, त्यातही काही हरकत नाही, पण अवॉइड स्ट्रिक्टली प्लास्टिकचा वापर करूच नका. त्याचबरोबर ताम्र भांड ह्याचा पण उल्लेख आहे, पण नक्की ताम्र भांड्यात पाणी प्यावं का, तर तसं पाहिलं तर काही गरज नसते. ताम्र हे अशुद्ध आहे की शुद्ध आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे जर अशुद्ध ताम्र तुम्ही त्यातलं सेवन करत असाल पाणी, तर त्याचे शरीराला नक्कीच दुष्परिणाम आहेत. त्याने बरेचसे व्याधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही स्टेनलेस स्टीलवरच फोकस करा. मी तेच खूप ठिकाणी पण ऐकलं की तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी प्या, की जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि त्याच्यातले काही तांब्याच्या भांड्यातले गुणधर्म असतात ते पण तुमच्या शरीरासाठी चांगले असतात वगैरे. अशा भरपूर समाजामध्ये आहेत गोष्टी व्हायरल झालेल्या. बरोबर. अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी असतातच. बरोबर. त्यावर मी इथे ऍड करीन की चरक एक नावाचा ग्रंथ आहे, म्हणजे ग्रंथकार आहेत. तर चरक हा आयुर्वेदाचा खूप मोठे एक श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य होऊन गेले. तर त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ताम्र भांड्यातील पाणी जर तुम्ही पिलं तर तुम्हाला अमुक तमुक व्याधी होतील, असं वर्णन केलेलं आहे. मग नक्की काय होऊ शकतं? मोस्टली रक्तदोष वाढतो, पित्त दोष वाढतो आणि त्या संदर्भात तुम्हाला व्याधी होण्याची शक्यता आहे. तर असं का? काही लोक काय करतात की आदल्या दिवशीच तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपाशी पोटी पितात. तर आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही पाणी ठेवता तर तेव्हा ते शिळं झालेलं असतं, आणि शिळं अन्न काय आणि पाणी काय कोणीही पिऊ नये. त्यामुळं पहिल्यांदा तिथेच ते चुकतात की शिळं पाणी पितात, ते पचवायलाही जड असतं. दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं की अग्नी तुमचा मंद असतो आणि त्याच्यावर तुम्ही एवढं पाणी पिलं तर पचन, जी काही आपली पचन संस्था आहे किंवा जी काही डायजेशन प्रोसेस असते ती बिघडते पूर्ण. ताम्र हे एक आहे, धातू चांगला आहे, आपल्या शरीराला त्याची गरजही असते, पण आपल्याला त्या गोष्टी आहारातनं मिळतात. त्यासाठी तुम्ही तांब्याचं भांडच वापरलं पाहिजे असं काही नाहीये. हा, त्याचे दुष्परिणाम नाहीयेत, पण काही लोक ते कटाक्षाने करतातच. तर हे करून मला अमुक फायदा होणार आहे, मला तमुक फायदा होणार आहे, हे असं नाहीये. आता या डिजिटल युगामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही यासोबत हे घ्या, या फळासोबत हे घ्या. तशा अनुभवामध्ये कुठल्या अशा विशेष गोष्टी आल्या की या गोष्टी केल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला? बरोबर. आता कसं होतं, जो टीनेजरचा ग्रुप असतो तो मोस्टली जिमला जातो आणि मग प्रोटीन शेक घ्या, मिल्क शेक घ्या, हे घ्या, तर त्याचे नक्कीच शरीरावर दुष्परिणाम आहेत. आयुर्वेद काय सांगतं की दूध आणि फळं जर तुम्ही एकत्र खाल्ली तर त्याचा विषासारखा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, म्हणजे विष असं संबोधलेलं आहे. तर का? कारण का दूध हे मधुर रसात्मक आहे, फळं जी आहेत ती आंबट रसात्मक असतात. जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र येतात तर त्यांचा विरुद्ध परिणाम शरीरावर होतो. अनेक लोक केळ आणि दूध ही एकत्र खातात, ज्याला शिकरण असं म्हणतो आपण, तर तेही चुकीचं आहे. कारण का? आम्ल रसात्मक आणि मधुर रसात्मक एकत्र आले तर ते विरुद्ध प्रकारे काम करतं, त्यामुळे हे चुकीचंच आहे. बरेच लोक मिल्कशेक ही पितात, म्हणजे कुठलंही फळ आणि दूध एकत्र तयार करून ते पितात, पण त्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. मग मोस्टली जे जिमला जाणारी मुलं आहेत, टीनेजर्स आहेत, त्यांना डायजेशन इश्यूज, कॉन्स्टिपेशन इश्यूज आणि स्किन प्रॉब्लेम, मोस्टली ॲक्ने, पिंपल, सोरायसिस मध्येही ते कन्वर्ट होतात. आणि जेव्हा मी हिस्ट्री घेते की बाबा हे असं का होतंय, तर कळतं की नाही, ह्यांनी हे फॉलो केलेलं आहे की जे चुकीचं आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये भरपूर लोक ज्यूस वगैरे जे पितात, ते मिल्क शेकच आपण त्याला म्हणतो. खूप ठिकाणी ऐकलेलं की ज्यूस पिल्याने आपलं शरीर आरोग्यदायी राहतं किंवा उत्तम प्रकारे राहतं. तर मग हा प्रकार त्याच्यामध्येच येतो की मग ज्यूस प्यायचा का नाही लोकांनी, ह्याच्यावरती आपण काय सांगू शकतो? नक्कीच ज्यूस प्यावा. आयुर्वेदामध्ये पंचविध कषाय कल्पना फार पूर्वी वर्णन केलेली आहे. पंचविध कषाय कल्पनामध्ये 5 कल्पना आहेत, त्याच्यामध्ये एक येतो स्वरस. स्वरस म्हणजेच ज्यूस. तर तुम्ही फ्रेशली प्रिपेअर्ड ज्यूस कधीही पिऊ शकता, त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाहीये तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला डाळिंबाचा ज्यूस प्यायचा आहे किंवा आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे तर तुम्ही फ्रेशली प्रिपेअर्ड आणा, ते बनवा आणि प्या.
स्वरस जे आहे त्याची जर तुम्ही व्हॅलिडिटी बघितली तर ती 15 मिनिट ते 20 मिनिट सांगितलेली आहे. म्हणजे त्या वेळेतच ते तुम्ही कन्झ्युम केलं पाहिजे. तुम्ही काय करता, एका दिवसानंतरही पिता, मग त्याचे किती दुष्परिणाम असतील शरीरावर. फ्रेशनेस इम्पॉर्टंट. येस. म्हणजे थोडक्यात आपण जी फळं घरात आणतो किंवा आपण जे बाहेर ज्यूस सेंटर मध्ये वगैरे पितो, थोडक्यात फळांमध्ये ज्यूस मिक्स करूच नाही. दूध मिक्स करूच नाही, कारण का दुधाचे गुणधर्म वेगळे. तुम्ही नुसतं दूध प्या, ते तुम्हाला शरीरासाठी अमृतासारखं काम करेल. पण जर दूध आणि फळं खाल्लं तर ते तुम्हाला विषासारखं घातक ठरेल. पण यात असंही म्हटलं जातं की जर तुम्ही फक्त ज्यूस घेतला तर त्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि तुम्हाला जे बाकीचे घटक, फळ तुम्ही जे खाऊन जे घटक भेटू शकतात ते नाही भेटत. तर मग ज्यूस पिला पाहिजे का फळ खाल्लं पाहिजे? आता कसं असतं, जेव्हा आपली चिविंग ऍक्टिव्हिटी होते, जेव्हा आपण फळ खातो, तर तेव्हा आपले सलायवातले त्याच्यात एन्झाईम्स मिक्स होतात. त्याच्यामुळे डायजेशन प्रोसेस ही अगदी छान होते. आणि जेव्हा तुम्ही डायरेक्ट इनटेक करता तर त्यामुळे ते पचायला थोडं जड जाणार, पचायला थोडा वेळ लागणार. जर फायदा बघितला तर दोन्हीकडून आहे. पण जर तुम्ही चिव करून एखादी गोष्ट खात असाल, त्याच्यामध्ये जे संस्कार होतात आणि मग सलायवा मिक्स होतो, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स मिक्स होतात, तर ती अगदीच सुखकर अशी प्रोसेस होते. त्यामुळे नक्कीच फळाला प्रेफरन्स द्यावा कम्पॅरेटिव्ह टू द ज्यूस. मला अजून एक असं विचारायचं की आता उन्हाळा चालूच आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपण काय प्रेफर, कुठले फळं जास्त प्रमाणात खाली पाहिजेत, आपण काय प्रेफर करू शकतो ते? आता फळांमध्ये आंबा उन्हाळ्यात जास्त येतो, तर नक्कीच सगळ्यांना आंबा आवडतो आणि तो ऋतूप्रमाणे असतो, त्याच्यामुळे तुम्ही तो नक्कीच सेवन करावा. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये कुठलं श्रेष्ठ फळ सांगितलं असेल तर ते आहे डाळिंब. आणि आवळा. तर ह्या पदार्थांचं म्हणजे फळांचं जर तुम्ही नित्य सेवन केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी अगदी हितकारक आहे. आता उन्हाळ्यामध्ये जे सीझनल फ्रुट्स अवेलेबल आहेत, जसं की लिंबू आपल्याला मिळतंच आणि विटॅमिन सी त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं, प्लस ते तृष्णाशामक आहे, म्हणजे आपली अतिरिक्त तहान ते भागवतं, त्यामुळे ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. त्याचबरोबर संत्र, मोसंब हे जे सीझनल फ्रुट्स असतात, कलिंगड आहे, टरबूज आहे, ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. उन्हाळ्यात बेसिकली आपल्याला तृष्णा ही लागते, म्हणजे तहान लागते, आणि त्याच हिशोबाने वातावरणातील फळं असतात की ज्याच्यामध्ये वॉटरी कंटेंट जास्त असतो. हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी, तुम्हाला वॉटर कंटेंट तुमच्या शरीरातला मेंटेन करण्यासाठी ही फळं अशी येतात. आणि त्यामुळे तुम्ही त्या त्या ऋतूमध्ये, त्या त्या सीझनमध्ये जी फळे अवेलेबल आहेत ती तुम्ही सेवन करावी. जसं आपलं मगाशी बोलणं झालं होतं बॅक कॅमेरा, तेव्हा तुम्ही सांगितलेलं की आंबा असं एकच फळ आहे ज्याच्यामध्ये आपण दूध मिक्स करू शकतो, तर ह्याच्या मागे काय कारण आहे? आंबा हे एक असं फळ आहे की जे मधुर रसात्मक आहे आणि त्याचा जो विपाक होतो तो पण मधुर आहे. तर जेव्हा दूध आपण मिक्स करतो तर ते पण मधुर आहे, त्याच्यामुळे ह्याचे विरुद्ध कुठले गुण येत नाहीत. हे समगुण असल्यामुळे तुम्ही आंबाचा रस हे खाऊ शकता, पण तोही प्रमाणामध्ये. अतिरिक्त कुठलाही तुम्ही प्रमाण केलं तर ते नक्कीच शरीरासाठी बाधतं, त्रासदायक आहे. बरोबर. ह्याच्यातनं अजून एक असं मला विचारायचं होतं की ताक जे आहे की खूप जण बोलतात की ताक हे उन्हाळ्यात पिलंच पाहिजे, जेवण झाल्यानंतर तुम्ही ताक प्या किंवा जेवण करताना ताक प्या, त्याने तुमचं अन्न जिरतं, किंवा ताक हे थंड पेय आहे. आणि खूप ठिकाणी आता मी रिसेंटली ऐकलं की ताक हे उष्ण पेय आहे. तर नक्की याची गैरसमज काय आहे ताकाचा, आणि ते उन्हाळ्यात पिलं पाहिजे का कंपल्सरी? आता कसं आहे, ताक हे जे आहे तर हे त्रिदोषज्ञ आहे, म्हणजे जे काही तुमच्या शरीरातले 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ, ते तिघांनाही कमी करणारं हे द्रव्य आहे. ओके. ताक हे खरंच अमृताप्रमाणे काम करतं. म्हणजे जर तुम्हाला मोठे डायजेशनचे इश्यूज असतील, अर्श म्हणजे पाईल्स असेल मूळव्याध, किंवा ग्रहणी, कोलायटिसचा आजार वगैरे असेल, तर त्याच्यावर ताकासारखं उत्तम औषध नाही. ताकापासून आयुर्वेदामध्ये बरेचसे औषधही बनवले जातात, पण हे नक्की ताक कसं प्यायलं पाहिजे हे महत्वाचं आहे. हल्ली टेट्रापॅक मध्ये ताक मिळतात, तर शक्यतो ते सेवन करू नये.
ताक ही एक मंथन करून मिळालेली प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही दही घुसळता, त्याच्यावर चांगली मंथन प्रक्रिया करता, जे काही वरचा स्निग्धांश असतो, ज्याला आपण लोणी म्हणतो, तो बाजूला काढून जे काही उरलेलं पाणी आहे त्याला आपण ताक म्हणतो. आता जेव्हा तुम्ही ते ताक घ्याल तर त्याच्यामध्ये किमान त्याच्या 1/4 किंवा 1/2 असं पाणी घालून मिक्स करून घेतलं तर ते तुम्हाला शरीराला कधीही बाधणार नाही. ही ऍक्च्युअल प्रोसेस आहे ताकाची. ताकाच्या बऱ्याच प्रोसेस आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहेत, त्याला बरीच नावं आलेली आहेत. त्याच्या प्रोसेसवरून जसं मंथन करून घेतो म्हणून आपण त्याला मथित असं पण नाव त्याला आलेलं आहे. त्याचबरोबर ताक जर तुम्ही सेंधव सोबत घेतलं किंवा मिरे पावडर सोबत घेतलं तर ते डायजेशनसाठी खूप छान काम करतं. आता ताक कधी घ्यावं? डेफिनेटली जेवणाच्या मध्ये जर घेतलं तर त्याचे जास्त फायदे आहेत. ते जर तुम्ही जेवणाच्या आधी घेतलं तर थोडीशी तुमची जी काही भूक आहे ती शमन पावते, म्हणजे कमी होते. जेवणानंतर घेतलं तरी ते चालू शकतं, पण पुन्हा तेच की पचनाच्या थोड्या डिफिकल्टीज तुम्हाला येऊ शकतात. तर जेवणाच्या मध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा जेव्हा तुम्हाला तहान लागली आहे तेव्हाही तुम्ही ताक पिऊ शकता, कारण का ताक हे उत्तम तृष्णाशामक आहे, म्हणजे तुमची तहान कमी करणार आहे. आता बऱ्याच घरांमध्ये नाही का ताकाचं एक कढीमध्ये यूज करतात, ते म्हणजे त्याला गरम केलं जातं. बरोबर. तर ते योग्य आहे का नाही? आता कढी जी आहे ती तुम्ही चवीसाठी नक्कीच इन्क्लूड करू शकता. असं नाहीये की सगळेच पदार्थ तुम्हाला अवॉइड केले पाहिजेत. कढी जर तुम्ही महिन्यातून एकदा खात असाल, 2 महिन्यातून 2दा किंवा फार फार तर 2 महिन्यातून एकदा खात असाल तर ती तुमच्या शरीरासाठी बाधणार नाही. पण नित्य सेवन करणारे पण आहेत, म्हणजे कढी आठवड्यातून 2दा-3दा खातात, तर ते चुकीचंच आहे. कारण का ताकामध्ये तुम्ही हरभऱ्याचं पीठ मिसळताय की जे ऑलरेडी पचायला जड आहे त्याला आणखी तुम्ही जड करताय. प्लस त्याचा दुसरा बॅड इफेक्ट काय आहे की जेव्हा तुम्ही त्याला उष्णता देता तर उष्णता देऊन त्याचे गुणधर्म, ताकाचेही गुणधर्म बदलतात, पिठाचेही गुणधर्म बदलतात आणि मग तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते, म्हणजे पचनाच्या रिलेटेड विकार होण्याची शक्यता असते. मला पाण्याचं एक विचारायचं की पाणी आपण जसं पितो, पण हे पाणी जसं आपण काही जण म्हणतात की जेवणाच्या मध्ये पाणी पिऊ नये, किंवा काही लोक असे सल्ले देतात की जेवण झाल्यानंतर 1 तासाने पाणी प्या. तर नक्की हे पाणी पिण्याचं प्रमाण कशा पद्धतीने हवं? जेवणाच्या मध्ये असावं का लास्टला असावं? येस. आता एक बेसिक टॅगलाईन आहे की प्रत्येक प्रकृतीनुसार पाण्याचं प्रमाण हे बदलत जातं. माझी पाण्याची गरज आणि तुमची पाण्याची गरज वेगळी आहे का? माझी प्रकृती वेगळी आहे, तुमची प्रकृती वेगळी आहे. त्यामुळे आता जेवणाच्या जर तुम्ही आधी पाणी पिलं तर व्यक्ती कृश बनतं असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. कृश म्हणजे बारीक होतो, त्याची जी तब्येत आहे ती कृश होते, म्हणजे बारीक होते, कमी होतो. असं का? कारण का जेव्हा तुम्ही अधिक पाणी पिता तर तुम्ही जेवणार काय? तुमची भूक ही पाण्यानेच भागवली जाते. जेव्हा तुम्ही जेवणाच्या मध्ये पाणी पिता तेव्हा तुमची डायजेशन प्रोसेस इम्प्रूव्ह होते, तुमचं पचन हे खूप छान होतं. आणि जेव्हा तुम्ही जेवणाच्या नंतर पाणी पिता ते योग्य आहे, कमी प्रमाणात, अगदी गरज आहे, ताण आहे तेव्हा तेवढंच पाणी तुम्ही पिलं पाहिजे. पण जेव्हा जेवण झाल्यानंतर अनेक लोक आहेत की तांब्या घेऊन बसतात आणि पाणी पितात, हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण का जेव्हा तुम्ही जेवण झाल्यानंतर एवढं पाणी पिता तर ते डायजेशन करायला तुम्हाला तेवढा अग्नी लागतो. मग तुमचं पोट तुमचं अन्न डायजेस्ट करणार की तुमचं पाणी डायजेस्ट करणार? आणि आयुर्वेद शास्त्र सांगतं की जेवणानंतर जो अधिक प्रमाणात पाणी पितो त्याचं शरीर स्थूल बनतं. ह्याच्यामध्ये अशी एक संकल्पना होती किंवा मी खूप ठिकाणी ऐकलं पण आहे असं की जेव्हा आपण जेवत असतो आणि जसं तुम्ही आता सांगितलं की जेवताना मध्ये पाणी पिलं पाहिजे, तर माझ्यामध्ये भूक जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपला जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो, आपल्या शरीरातला अग्नी, आणि त्याच्यामुळे आपल्याला भूक लागलेली असते. पण असं होतं का त्याच्यामध्ये की आपण जसं जेवणाच्या मध्ये पाणी पितोय तर आपलं ऑलरेडी जठराग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी पिलं की तो परत शांत वगैरे होतो, असा काही प्रकार आहे का? ही फक्त गैरसमज आहे. आता पाणी पिल्याने शांतता मिळते किंवा जठराग्नीवर काही परिणाम होतो तर असं नाहीये. मूळतः काय आहे, पाणी आपण पितो कारण का आपल्याला तहान लागते आणि
पाण्याचं काम हेच आहे की आपली तहान भागवणे, ह्या पलीकडे काही नाहीये. दुसरी गोष्ट, जेवणाच्या मध्ये आपण का पाणी पितो? कारण का जेव्हा एखादा कडक भाग असतो, जेव्हा अन्न हे सॉलिड फॉर्म असतं किंवा सेमी सॉलिड फॉर्म असतं, त्याला लुब्रिकेशनची गरज असते. आणि लुब्रिकेशनचं काम आपलं पाणी करतं की जेणेकरून घास तुमचा सुखकारक जाईल, तुम्हाला कुठे अडथळा येणार नाही, ह्यासाठी पाणी, लुब्रिकेशनचं काम करण्यासाठी पाणी पितो. जसं की मोटरसायकल आपण चालवतो, ऑइलिंग आपण करत राहतो, स्मूथनेस साठी करतो, पाणीही तेच काम करतं. जसं आता बरेच जण सजेस्ट करतात आई त्यांच्या बाळांना की रात्री झोपण्याआधी तुम्ही हळदीचं दूध घ्या. तर हे कितपत योग्य आहे की म्हणजे मी ॲज अ डेली यूज साठी म्हणतोय की त्यांनी डेली मध्ये या गोष्टी घेतल्या पाहिजे का नाही? आता हळदीचं दूध डेली यूज करणं, तर तसे काही फार गरज नसते की हळदीचा डेली यूज मध्ये तुम्ही वापर करा. कारण का, हळद ही उष्ण असते. तर उष्ण असल्यामुळे डेफिनेटली शरीरावर त्याचे काहीतरी इफेक्ट्स जाणू शकतो आपण. आता हळद आणि दूध ह्याचा संयोग केल्याने तुम्हाला ते नक्कीच शरीरासाठी चांगलं आहे. तर त्या आठवड्यातून तुम्ही एकदा इन्क्लूड करू शकता घ्यायचं असेल तर, डेली बेसिसवर घ्यायची गरज नाहीये. हळद ही उत्तम वेदनाशामक आहे. म्हणजे जर तुम्ही दिवसभर थकला असाल, तुमचं वर्कआउट खूप झालं असेल, तर तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी तुम्ही हळदीचं दूध घेऊ शकता रात्री झोपताना. किंवा तुमचं खूप स्ट्रेस आहे आणि तुम्ही मानसिकरित्या आणि फिजिकलरित्या ही थकला आहात, तरी तुम्ही ते इन्क्लूड करू शकता. तुम्हाला सर्दी खोकला आहे आणि तुम्हाला तात्पुरतं ते 3-4 दिवस इन्क्लूड करायचं आहे, तरी तुम्ही ते करू शकता. पण सलग महिनाभर घेताय, 2 महिना घेताय, मग तुम्हाला माउथ अल्सर्स येतात. मग पेशंट येतो की मला तोंड आलंय. अरे का आलंय? कारण का तू गेले 2 महिने हळदीचं दूध पितोय. जसं तुम्ही माउथ अल्सरचं बोललात, तोंड येणे, ह्याच्यावरती काही आयुर्वेदामध्ये उपाय आहेत का? कारण की जेव्हा आपल्या शरीरात हीट वाढते म्हणजे तेव्हाच आपल्याला तोंड वगैरे येण्याचे असे प्रकार घडतात. तर नक्की ह्याच्यावरती उपाय काय सांगितलेत आयुर्वेदामध्ये आणि त्याच्यामध्ये घरगुती उपाय काय आहेत? बरोबर. आता तोंड येणं हे हीट असते म्हणून येतं, हे बरोबर आहे. पण डायजेशन त्याच्यावर फार मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जेव्हा सतत हिस्ट्री असते कॉन्स्टिपेशनची, मलबद्धतेची, तेव्हाही तोंड येतं. ज्यांची नैसर्गिकरित्याच पित्त प्रकृती आहे आणि पित्त आहार विहार सेवन करताय, त्यांनाही येतं. ज्यांना सीझनल चेंजेस झालेत, हीट सहन होत नाहीये, त्यांनाही तोंड येतं. ज्यांचं अतिरिक्त प्रमाणात जागरण आहे, खूप जास्त जागरण करतात, नाईट शिफ्ट्स आहेत, त्यांनाही तोंड येतं. अतिरिक्त प्रमाणात मांसाहार सेवन करतात, ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. आता घरगुती उपाय जर तुम्ही म्हणालात तर तुम्ही काय करू शकता? त्रिफळाचा काढा करू शकता, तो तोंडात धारण करू शकता, ज्याला आयुर्वेद शास्त्रात गंडूश असं म्हटलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिटं त्रिफळाचा कोमट करून काढा तुम्ही तोंडात धरला आणि नंतर सोडलात, तर त्याचाही फरक पडतो. सेकंड, मध. जिथे जिथे माउथ अल्सर्स आलेत तिथे तुम्ही मध लावलात तरी ते खूप कमी प्रमाण होतं त्याचं. रात्री झोपताना जर कोमट पाण्यातून 3 ते 4 चमचे गाईचं साजूक तूप घेतलं तरी त्याचा फरक पडतो. कशातनं? पाण्यात, कोमट पाण्यातून. कोमट पाणी किंवा कोमट दूध असेल, गाईचं दूध वापरू शकता किंवा कोमट पाणी वापरू शकता. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे गाईचं साजूक तूप टाकायचं, मिक्स करायचं आणि ते रात्री झोपताना घ्यायचं. त्यांनी तुम्हाला चांगला फरक पडू शकतो. ह्याच्यामध्ये अजून एक असं होतं की आयुर्वेद जसं आता आपण सांगतोय, तर ह्याच्यामध्ये खूप लोकांना उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा इन जनरल अपचन खूप वेळा होतं किंवा त्यांची डायजेशन सिस्टीम आता बोललेत की ती बरोबर नसते. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का की बाबा तुमची पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी असं? ओके. आता जेव्हा तुम्हाला अजीर्ण होतं, आता जेव्हा अग्निमांद्य असतो तेव्हा पचन क्रिया आपली मंदावते आणि मग आपल्याला डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. त्यालाच आपण अजीर्ण म्हणू शकतो. जेव्हा तुम्हाला अजीर्ण आहे तेव्हा तुमचं पोट तुम्हाला सांगत असतं की नाही, पोटातून आवाज येतात आहे किंवा गॅसेस झालेले आहेत, मला आज पोट व्यवस्थित साफ नाही झालेलं, तर तुम्ही काय केलं पाहिजे? लंघन केलं पाहिजे. लंघनासारखा सोपा उपाय नाहीये ह्या गोष्टीवर.
लंघन म्हणजे काय? थोडक्यात उपवास. म्हणजे तुम्ही अच्छा, काही फास्ट. खायचं नाही, काही प्यायचं नाही. अच्छा. तो थोडा वेळ तुम्ही करा. मग काय होतं, वायूला एक गती मिळते. मग जेव्हा वायू त्याच्या त्याच्या गतीने काम करतो, तेव्हा तुमचं पोट आपोआप शांत होतं. हां. आता हे लंघन जे आहे, म्हणजे उपवास आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे लोकांना कळण्यासाठी. पण लंघन ही खूप वेगळी टर्म आहे. तर लंघन हे कसं करावं? जर तुम्हाला ताप आलेला आहे किंवा अजीर्ण आहे, अग्निमांद्य आहे, तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही 6 तास काही खाऊ नका. जर तहान लागली तर पाणी प्या, पण तेही कोमट पाणी प्या. कोमट पाण्याने काय होतं, दीपन होतं, पाचन होतं. त्यामुळे तुम्ही थोडं थोडं कोमट पाणी पीत राहा. 6 तास 8 तास काही खाऊ नका. नॅचरली तुम्हाला भूक लागते आणि मग तुम्ही आहार घ्या. आणि जेव्हा तुम्ही लंघन सोडताय आणि आहार घेताय, तेव्हा तुम्ही हलका आहार घेतला पाहिजे. जसं की पेया घेतली पाहिजे. म्हणजे जो काही आपण भात शिजवतो त्याच्यावरचं जे पाणी असतं त्याला आपण पेया म्हणतो. ती पचायला खूप हलकी असते. तुम्ही ते घ्या किंवा मुगाच्या डाळीपासून आणि भातापासून जी बनलेली खिचडी असते, मुगाची खिचडी, ती तुम्ही खा. आणि मग नंतर तुम्ही तुमचा नॉर्मल डाएट सुरू करा. त्याने तुमचे अजीर्णासारखे बरेचशी लक्षणं कमी होतात. अच्छा. आणि यावर कुठल्या प्रकारचा काढा आपण घेऊ शकतो की जो यावर आणि उन्हाळ्यात सुद्धा घेतला पाहिजे? ओके. आता उन्हाळा पण आहे, अजीर्ण पण आहे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्ही एक सोप्पा काढा करू शकता. तो म्हणजे सुंठ घालू शकता. 1 कप पाणी घ्या, त्याच्यामध्ये सुंठ घाला, एक अर्धा चमचा सुंठ, अर्धा चमचे जिरे आणि बडीशेप. ह्या तिघांचा काढा करून एक 10 ते 5 मिनिट आटवला आणि साधारण 1 कप जर पाणी तुम्ही घेतलं असेल तर त्याचा अर्धा कप पाणी शिल्लक राहणं म्हणजे काढा. अच्छा. लोक काय करतात, गरम करतात आणि ते पितात. त्याचा उपयोग होत नाही. काढा हा असा केला जातो की जर तुम्ही 1 कपमध्ये पाण्याचं प्रमाण घेतलं तर तो तुम्ही तेवढा उकळा ज्याचं प्रमाण अर्धा कप शिल्लक राहील. अशा प्रकारे जर तुम्ही ते केलं आणि ह्या 3 गोष्टींचा समावेश केला तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पण काही त्रास होणार नाही आणि अजीर्ण पण तुमचं बरं होईल. अजून असे काही प्रकारचे काढे आहेत की जे आपण रोजच्या आपल्या नियमित आरोग्यासाठी वगैरे चांगले आहेत आणि ते आपण यूज करू शकतो? आता काढा जो असतो ना, तर रोज तुम्हाला इन्क्लूड करायचा असेल तर तो फ्रेशली प्रिपेअर्ड पाहिजे. म्हणजे आता तुमच्या घरी तुळस आहे, तुमच्या घरी गवती चहा आहे, तुम्ही 2 पानं तुळसचे आणा, 1 गवती चहा आणा, पाण्यात घाला, उकळा, थोडंसं आलं किसून घाला आणि तो रोज प्या. तो खूप छान काम करेल तुमच्या शरीरात.